यशनचे गुरुज्ञान कॉमेडी व्हिडिओ जे आम्ही व्हिडिओ करतो, कुणाचं मन दुखेल, कुणाचं मनाला वाईट वाटेल असा उद्देश आमचा नाही आहे. व्हिडिओ काही काल्पनिक असतात. एक कॉमेडी शो म्हणून आम्ही तुमच्या समोर सादर करत आहोत. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि कमेंट करा, शेअर करा आणि हां, बेल आयकॉनवर क्लिक करा. प्रथम व्हिडिओ आपल्या मोबाईलवर मिळेल. अरे बाबा, आता सेकंड हँड गाडा मिळालाय. आता असा याचा वापर करतो की नुसता पैसाच पैसा. आणि काय आता नवीन धंदा, नुसता पैसाच पैसा. आता जरा पाणी मारायला पाहिजे याला. पाणी आणतो तू. माईला नवीन धंदा काय रे या गाड्यावर. गाडाच पळवतो गेलाय तोपर्यंत. चला गाडा भारीच आहे की रे. काय धंदा वापर चालू करणार आहे कोणा टीव्ही. चालून चालून वैताग आले. 3 किलोमीटरवर जायचं आहे. काय करायचं, रिक्षाच करावं. नगरला भाडं 100 होणार मला. 3 किलोमीटरला 100 रुपये कसं पडलं बोले. 50 रुपये देतो सोडा किती पर्यंत. 50 रुपये काही येत नाही. ड्रायव्हर आहे मला 50 रुपये देतो अय्यो 50 रुपये देतो म्हटलं 3 किलोमीटरला. हे जायला नाही म्हणते बघ रे. काय रे बाबा, एवढं महागाई वाढली आहे तर काय करायचं रे. जायचं तर हाय मला, कसं जायचं आता. हो मी 50 रुपये मध्ये जाणार आहे ना. चला माझी 4 व्हीलर गाडी आहे. 4 व्हीलर काय हा चला मला 4 व्हीलर बसून नेतो. 50 रुपये सोडणार. 50 रुपये मध्ये चला चला अगोदर चला. अहो गाडी बघितला का नाही, एक नंबर. काय? एसी निवांत इकडे तिकडे बघत फिरायला सगळं ओके. काय रे बाबा, तू एक नंबर माणूस रे बाबा. ते रिक्षा मध्ये सोडणं झालं तर मला. 50 मध्ये घेऊन चाललोय मी. नवीन धंदा आहे माझा. चला नवीन धंदा आहे. चल चल. कुठं दिसत नाही की रे तुझं 4 व्हीलर रे. हो इकडे कुठे बघायला. ही काही 4 व्हीलर. हे कसलं 4 व्हीलर रे बाबा तुझं. 50 रुपये मध्ये काय 4 व्हीलर मग कसली येणार. अहो भारी आहे. तुम्ही नुसता बसा निवांत. काय काय सांगितलं मला, एसी हसते म्हणून. अहो मग एसीच घे, बसायचं निवांत. वारं लागतंय तुम्हाला. अरे ऊन लागते की याला नैसर्गिक छप्पर नाही की. अहो नैसर्गिक वारा भारी आहे. लक्षात ठेवा. बसा एसी. त्यापेक्षा कुठलं भारी नाही. अरे बाबा घट्ट बिट्ट आहे ना, नाही तर बसल्यावर खाली जायचं ये. अहो एक नंबर आहे. बसा तुम्ही फक्त. हे काय नाही, मी 50 रुपये देणार नाही तुला. 30 रुपये देणार बघ. अरे बाबा तिथं 50 रुपये देतो म्हणून सांगितलंस की, आणि इथं तुला काय व्हायला 50 रुपये द्यायला. हे ऑटो रे रिक्षा. हे तू मला 4 व्हीलर आहे म्हणून सांगून काय आणलंय. अरे 4 व्हीलर 4 चाक आहेत का नाही याला. 4 व्हीलर जायची फक्त तू बस निवांत चल. अरे 3 किलोमीटर एवढं लांब जायचं आहे. पुण्यात माझं सगळं डोकं भाजून जाईल की. छप्पराचं ना. अहो हे काय. हे काय रे. छप्पर आहे रे बाबा. घेऊन बस. सगळी सोय केले या गाड्यावर. असं म्हणतोस. हा बस बस. बसून बघतो बाबा. कसं काय तुझी एवढी वाईट पण नाही गाडी. अय्यो बाबा, पहिल्यांदा आपल्या गाडीवर बसले रे बाबा. व्यवस्थित घेऊन जा बाबा. मग असं पण काय भारी. कसं वाटला गाडा. भारी आहे की नाही. हा नवीन धंदा चालू केले हो. नाव काय म्हटलं रे तुझं. माझं नाव हं? गजू. गजू काय. हा माझं नाव बघ बाबू भैया. बाबू भैया ओ बाबू भैया. सोळंकी. तुम्ही काय हो 50 रुपये द्यायला ते रडालताय. ते 30 रुपये देतो म्हणाला होय तुम्ही.
अरे बाबा अहो विचार करा की आता बघा माझं पाय दुखणार तुम्हाला घेऊन जाण्यासाठी हा गाडा खाली करलाय. मग अहो भैया बाबू भैया अहो सावलीत आले आपण छत्री काढून ठेवा हो आता बरोबर सांगितलं बघ रे तू. हा इकडे बघा की मी काय बोलाले तुम्ही काय आणि कुठला व्यापार करताय काय अय्यो ते मी वधूवर सूचक मंडळाचं माझं काम आहे बघ रे मी पोरी बघतो रे हा. तुझं लगीन झाले की नाही रे माझं लगीन अजून नाही हो 35 वय झाले माझं अजून लग्न नाही काय रे अहो बाबा? तुम्हाला काय सांगू सगळ्याशी नोकरी पाहिजे हा शेती पाहिजे तेव्हा कुठे लग्न करणार हे मुली मला सांगा शेती पाहिजे म्हणा 2 एकर काय रामनाथ जाऊन मुली म्हणून तरी नवीन धंदा काढले तू टेन्शन घेऊ नको बघ हा अरे आता इथनं गेल्यावर बघ तुला पहिला मी पोरगी बघतो बघ रे वैश्या मला पुरगी बघणार या, या. अरे गाडी सोडून कुठे चालले रे बाबा अरे गाडीला पकड रे बाबा ए याला कुठं ब्रेक ब्रेक काय आहे रे बाबा अयो पकड रे बाबा नुसतं असते की काय रे तू गाणं सोडून टाकली की तुला जाईली की मी बाबा भैया मला पुरगी बघणार हा? अरे पुरगी बघते रे बाबा एवढं लाजून मला सोडून देते की मला लग्न झाल्यावर काय करशील रे अहो, मी हाय की चला कशाला घाबरता अरे बाबा काय रे बाबा कसलं लाजते रे बाबा तू अहो पोरी लाजायचं काय पोरं लाजायचं अहो माझं 35 वय उगत झालं नाही लाजून हे लाजल्यामुळे माझं 35 वय झाले म्हणून तर हे स्वतः धंदा उभा केले मी हरी धंदा उभा केले बाबा काय मर्दा आजकालच्या पोरी लाजत नाहीत आणि तू मोठा एवढं 35 वर्षाचं होऊन लाजून मला सोडून दिली की रे बाबा अहो बाबू भैया तुम्हाला माहिती आहे काय आता पुरी लाजतच नाहीत वय पोरं लाजत्यात सगळं उलट आहे पुरी कसं आहेत माहिती आहे काय सगळी नोकरी करतात हा आणि आता बघा ते पेट्रोल पंपवर कोण आहे वय वय मुलीच आहेत सगळं मुली आता पुढे आहेत पुढं काय होणार आहे माहितीये कुठं पण गेलं तर सगळी पुढं लेडीजच दिसणार बाबू भैया आणि कसं आहे माहितीये काय नवरा बायको म्हटलं तर बायका आता कामावर जात्यात आणि नवरा काय करतात घरात भांडी घासतात म्हणजे उच्च बघा बायकोच आहे आता आणि पहिलं काय होतं नवऱ्याला घाबरत होती बायको आता तसं नाही वय वय रे हा? बाबा नवराच घाबरते बायकोला बरोबर बोललंस बघा मला पण बायको माझं घरात धुणं भांडी करायला लावते बघा आता काय घाबरू नको आता तुला उद्याच्या उद्या पोरगी काढतोच बघ हा ओश. आय, आय, बाबा, काय ती वाजवलं मी तिथनं लांबनं म्हणून गाडी थांबला ये पोरगीला बघून शिट्टे मार रे बाबा ते गाड्याला मग मारते अहो तुम्ही कशाला माझ्यासमोर पुरगीचं नाव काढताय व? पहिलाच मी लाजते उगाच माझं 35 वय झालं नाही तू लाजते रे मला मरते की रे मी इथं काय मरतय अर्धा हार्ट अटॅक येऊन गेली की मला अहो मी हाय माझं गाडा यो फोर व्हीलर लक्षात ठेवा शिट्टी वाजवलं थांबत्या गाडीत तर ते राहून दे बाबा मला ते सुनसान नगरला पाठव बाबा लवकर तुला पोरगी नंतर बघतो आता पोरगीचं नाव काढत नाही बाबा नाही तर गाडा सोडून टाकते तू चल बर ठीक आहे ते शॉर्टकट आणले मी शॉर्टकट कुठला रस्ता सोडून इकडे डबऱ्यात आली गाडी घे पाठीम फोर व्हीलर आहे कुठं पण डबऱ्यात कुठं पण खड्ड्यात जाते गाडी अये ते राहून दे बाबा बोला बोला मला एसएनजी मार्केटला जायचं आहे ते महत्वाचं माझं काय काय ते खरेदी करायचं आहे ते चल पहिलं तिकडे जाऊया मग नंतर तिकडे जाऊया एसएनजी मार्केट अहो इथं पलीकडेच आहे की. पलीकडेच आहे हा, बरोबर आले आपण आईला इथं जाय पलीकडे काय आणायचं आहे सांगा मी आणून देतो तुम्हाला जायची गरज नाही आपल्याला काय आणायचं आहे बर तुला सांगतो यात पैसे आहे ते काय ते किती बी असून दे हा, हा. चिठ्ठी आहे यात हा मी तर आराम करतो जाऊन तेवढं घेऊन ये बॅगेतलं सगळे बरं व्यवस्थित काय काय ते यात आहे का सगळं काय चिट्टी सगळं बिट्टी चिठ्ठी आहे. बरं घेऊन होतं की आम्ही जरा लवकर ये हा अरे पण तू इथनं गेलं त्यात पैसे असते की बॅग माझं ते घेऊन तू कुठं तर गेला तर तुझ्यावर काय बरोबर ठेवायचं रे मी? बाबू भैया माझा गाडी कशाला एवढा किती खर्च केलाय माहिती याला गाड्याला आता कसं म्हणताय पैशाचा विचार करायला गाड्या सोडून टाकलोय मी घेऊन होतं घ्या एवढा विश्वास नाही व्हय? बाबू भैया अनेक लक्षात ठेवा
कोणतरी येईल इथं हा. आणि काय म्हणतील माहिती का ह्या गावात कसे आहेत माहिती लोक हा. गाडा माझा आहे माझा गाडा आहे माझा गाडा आहे दे इकडे चल म्हणून तुला कोणतरी काहीतरी बोलतील त्यांना काय म्हणायचं गाडा माझा आहे म्हणायचं प्रत्येक जण येऊन माझा गाडा आहे म्हणतात लक्षात ठेवा काय घाबरू नको रे हा बाबा, बिंदास मी बोला चालू आहे. लगेच गाडा दिशेला सांगतो तुम्हाला नंतर माझा बघा गाडा म्हणजे माझा गाडा हा नंतर बघा नाही तर तू माल घेऊन ये जा. हा बर बर माझा गाडा मी घेतलो नाही गाडा कुठला गाडा माझा गाडा बघितलंस काय हा 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 गाडा होय बहुतेक इकडे कुठं तर बघितलंय मी हा हा म्हणून टपकला रे बरं झालं आज पैसे पण मिळालं टाकूया आपण तर काय बघूया काय यांचं काय झालंय चल उठ रे अरे वा हे गाडा तुझा आहे वाटतं अरे भुसण्याच्या माझाच गाडा आहे उठ मला माहित आहे रे ते सांगून गेले की मला कोण पण येते म्हणे या गावातलं भुसनाळीचं तू भुसनाळीचं मी भन्साळी बाबूभाई भन्साळी मला फसवते वे ते सांगून गेले की मला या गावात सगळी असलीच आहेत गाडा माझाच आहे म्हणून सगळी म्हणतात गाडा माझा आहे ह्यो. अरे वा ए भुसण्याच्या उठ अरे बाबा उठ पहिला खाली उतर आणि चप्पल बाबू. माझीच घेतलास बाबूभाई लवकर. दादागिरी चल लवकर अरे इकडे, बाबा गाडा घेतोस माझा भाडा देऊन आणले रे बाबा गाडा घेतला आणि हे घेतलाय चल तिकडे अरे बुरशीचे पैसे घेऊन गेले की रे गाड्यावर बसून मला चल जा तिकडे पहिला इकडे गेला आणि तिकडे गेला चकली माझी गाडा माझा ए अरे रे रे थांब थांब अरे ते गजू सांगून गेले रे बाबा अरे कोण गजा बिजा काय काढला तू अरे बाबा अरे या अरे अरे ते गजू पैसे घेऊन गेले की रे माझे ते ए गजा बिजा काय अयो काय माणूस अरे, अरे काय माणूस असते रे बाबा तू ते गजून माझं पैसे घेऊन गेले की ए, रे गजा बिजा कुठलं काय काढलाय ते अरे चल तुला दाखवतो पोलीस स्टेशनला हा पोलीस स्टेशन अरे हा नाही नाही गाडा तुमचंच आहे हो तुम्हीच घेऊन जावा ती गाडा तुमचं छत्री तुमचं सगळं तुमचं ते जा घेऊन जावा बरोबर आहे गाडा तुमचा आहे जावा आल्या बोड्याची कुठले नाळी कुठले गाडा घेऊन जातात माझा काय रे बाबा काय माणसं असते रे बाबा ये अयो अजात वाला गाडा कुठं अरे गाडा तू चोरून आणले की रे बाबा ते घेऊन गेले की ते कोण ते कोण आलत बाबा मारून गाडा माझा अरे ते म्हणते माझा आहे ते मला पोलीस- काय सांगितलं मला गाडा मला पाहिजे तुम्ही गाडा काय सांगितलं तुम्हाला बाबू भया मी कोण पण येते गाडा माझा आहे म्हणते गाडा का दिला तुम्ही अरे ते पोलीस स्टेशनला घेऊन चालले की मला कोण आहे? ते कोण होतं बाबा बाबा असं सगळी म्हणतात तुम्ही जाणार आहे काय अयो काय गाव असते रे तुझं मला गाडा द्या अरे मी कुठं आणू रे गाडा आता मला पैसे द्या ते गाड्याचे अयो काय रे काय कसलं गावात येऊन बसले रे बाबा अयो माझे तेवढेच पैसे आहे रे बाबा मला गाडा द्या नाहीतर मला पैसे द्या ते अयो काय रे बाबा मला काय सांगितलेलं की हो मी अरे पण ते पण ह्या गावात म्हणतात माझा गाडा आहे म्हणतात सगळी आणि घेऊन जातात तुम्ही का दिला अहो ते मारले की मला मग यूज तर मला थांबवायची नाही त्या माणसाला थांबले झाली की रे ते मला द्या पैसे द्या नाही तर ते गाडा जाऊन द्या आता गेला तो गाडा आता तो गायबच तो गावात गेला म्हणल्यावर अयो काय रे बाबा द्या पैसे द्या मला ऑटोने गेलो असतो बरं झालं असतं की 100 रुपये वाचून 50 वाचलो हे काय रे बाबा जाऊन दे ते पैसे दे बाबा ते गाडा जाऊन द्या आता मी नवीन गाडा घेतो आता दुसरा अयो कसला माझा सोन्याचा धंदा होता तो काय रे बाबा काशात कुठं जाऊन अडकलं बरं बाबा काय रे कुठल्या गावात बाबू भैया असं द्यायला नको पाहिजे होता तुम्ही गाडी अरे काय रे तुमचं गाव कसलं रे बाबा त्याला हे केलतो मी माहितीये का काय रे बाबा बॅग घ्या तुमच्याकडे तिथं बंद होतं ते एसएनजी मार्केट बंद होतं का? जाऊ का बाबू भैया दुसरा गाडा घेतो मी हा, हा, घे. अय्यो गेलं तर जाऊ दे रे बाबा ह्यात तर पैसे ठेवलेलो रे बाबा हाय काय बघतो अय्यो काय रे बाबा
अयो काय रे बाबा सगळे किस्से आहेत. अयो काय कुठल्या गावात येऊन फसले रे बाबा. आता हित नव्हते सुनसान गल्लीला कसं जायचं रे बाबा. बाबू बाई तुझं काय खरं नाही बाबा. आज पाय दुखते म्हणून गाड्यावर बसली की रे. आता चल फापलत चालत. अय्य लय वाईट परिस्थिती आणली की रे बाबा. अय्य कुठे येऊन फसले रे बाबा. काय सुनसान नगरला जायचं होतं. काय रे बाबा पैसे गेलं मार खाल्लं काय करायचं रे बाबा. थांब रे. अरे सुकाळीच्या माझा गाडा कुठं आहे पहिला सांग. माझा गाडा कुठं आहे पहिला सांग. म्हणजे तो गाडा पण तुझाच आहे वय. म्हणजे एक गाडी आणि सगळं गाव अनाडी. अय्यो काय रे बाबा ये. ते गावातच सोड. माझी गाडी मला दे. पहिलं गाडी दे. अयो ते गाडा ज्याचं होतं का नाही ते घेऊन गेले रे. मला मारून कान पाड. कोण घेऊन गेला सांगतो. अय्यो काय रे सगळं गाव आहे का मारणारं गाव आहे का रे. कोण घेऊन गेला सांगतो मला गाडा. अय्यो ते मारू नका हो. काय गे तुमच्या गावात येऊन मी फसली की. मला सगळं सांगतो हो मी. मारू नका मला. काय ते सांग. खरं खरं सांगतो मी. सांग. अयो मी सकाळी आले गावासनं. मी रिक्षा स्टॉपवर गेलो तर तिथं गे नाही ते गजू भेटले की मला. ते 100 रुपये भाडं सांगितलं म्हणून गजू म्हटलं मला 50 रुपयाला गाड्यानं सोडतो म्हणून. ते गाड्यावरनं मला घेऊन गेलो बघा. ते गाड्यावरनं गेलो पुढं गेलो आणि तिथं आहे की नाही मला बाजार आणायचं होतं. मग ते गजू गेलं बाजार आणायला. ते काय म्हटलं की गाडा इथंच तू रखवाली कर आणि कोण पण येईल आणि म्हणल हे गाडा माझा आहे द्यायचं नाही. तोपर्यंत ते लाल टी शर्ट घालून आले एकटं. झमाझम मला खातलं की हो कानाखाली. आणि मला काय म्हटलं माहिती काय पोलीस केस करणार गाडा माझा आहे म्हणून. ते गाडा घेऊन गेली की ते 2 नंबरचं होतं. आता तुम्ही आले की 2 कानाखाली दिले की मला म्हणतात तुम्ही तुमचं गाडा असते की हो. म्हणजे गाडा तुझ्याकडे नाही. अय्यो गाडा असतं तर मी काय चालत गेलं असतं काय हो. विचार करा की जरा. ते घेऊन दे. त्या गाड्याची भानगड तुला माहिती आहे का काय झाल्या. त्या गाड्यासाठी माझ्या भावाला खलाच मारलीत आणि गाडा पळवून नेलीत. माझ्या शिरपाला मारल्यात त्यांनी. अय्यो म्हणून मी गाडा हुडकायला लागलोय. अय्यो पण त्या गाड्यामध्ये असं असते काय हो तुमच्या भावाला मारण्यासारखं. तेच मला बघायचं आहे त्या गाड्यात काय आहे. अय्यो मी या गावात आलोय तेव्हापासून मला सगळी मारायला लागली त्या गाड्यासाठी. मला पण बघायचं आहे त्या गाड्यामध्ये असते काय. यो बाबूभाई भन्साळी तुमच्या संगत असते बघा. त्याला चला गाडा हुडकू येऊ. चला. लाल भडक शर्ट घालून आलत बघा ते. पोरगी बघतो बघा रे. वैश्या मला पोरगी बघणार आहे. उतरून दे की. अयो तू माणूस एक नंबर बघ रे. तुला आता काय पण म्हणजे पोरगी काढलं म्हणजे असं म्हणतोस काय. आता काय घाबरू नको. आता तुला उद्याच्या उद्या पोरगी काढतच बघ. हा अवश्य. सोडूनच टाकते. धर धर धर.